मानचा जय शिवराय। मागच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समावेश केलेला आहे त्या किल्ल्यापैकी शिवनेरी किल्ल्याविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती बघितली। आज आपण जो किल्ला आहे रायगड किल्ला, या रायगड किल्ल्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत। पण तरी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। चला तर मित्रांनो, मग जाणून घेऊया आपण रायगड किल्ल्याविषयीची माहिती। रायगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील महाड या तालुक्यातील असलेला हा किल्ला आहे आणि हा अतिशय महत्त्वपूर्ण किल्ल्यांपैकी एक असलेला आपला रायगडचा किल्ला आहे। सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय तर रायगड किल्ला हा जी आपली सह्याद्रीची पर्वतरांग आहे त्या सर्व सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेला दख्खनच्या पठारावरील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे। या किल्ल्याचं जर आपण उंची मोजली तर या किल्ल्याची अंदाजे उंची 820 मीटर म्हणजेच आज 2700 फूट एवढी या किल्ल्याची उंची आहे। आणि रायगड हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारातील किल्ल्यामध्ये मोडतो आणि जवळपास या किल्ल्याला जर आपल्याला चढून जर आपल्याला या किल्ल्यावरती जायचं असेल तर जवळपास या किल्ल्याच्या जवळपास 1400 ते 1450 दरम्यान या किल्ल्याला पायऱ्या आहेत। या किल्ल्याविषयी जर सांगायचं झालं तर या किल्ल्याचा इतिहास कसा आहे तर हा किल्ला चंद्रराव मोरे या मोरे काळातील चंद्रराव मोरे यांनी 1030 मध्ये इसवी सन 1030 मध्ये हा किल्ला बांधला होता। परंतु त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं तर या किल्ल्याला चंद्रराव मोरे यांच्याकडून हा किल्ला जिंकून घेतला इसवी सन 1656 मध्ये। आणि त्यानंतर या किल्ल्याचं काय केलं तर नूतनीकरण केलं, या किल्ल्याची डागडुजी केली आणि किल्ल्याचं डागडुजी करून या किल्ल्याला पहिलं नाव हे रायरेचा किल्ला म्हणून ओळखलं जायचं। मग छत्रपती शिवाजी महाराजांनी याचं नूतनीकरण केलं आणि या किल्ल्याला रायगड असं हे नाव देण्यात आलं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इसवी सन काय झालं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा जो राज्याभिषेक केला हा याच रायगड किल्ल्यावरती केला। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रायगड किल्ल्यावरती अनुभवलेला एक अविस्मरणीय घटना किंवा एक अविस्मरणीय प्रसंग म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा या रायगड किल्ल्याने या प्रत्येक रायगड किल्ल्याच्या प्रत्येक मातीने, प्रत्येक दगडाने आणि प्रत्येक ठिकाणाने, प्रत्येक वस्तूनं हा जो एक ऐतिहासिक क्षण आहे तो प्रसंग आहे तो रायगड किल्ल्यावरच्या राज्याभिषेकाचा शिवाजी महाराजांच्या तो या किल्ल्याने अनुभवलेला आहे। आता रायगड किल्ल्यावरती आपल्याला जाण्यासाठी काय आहे तर सुरुवातीला या रायगड किल्ल्याला 5 दरवाजे आहेत आणि या 5 दरवाज्यामधून आपण या रायगड किल्ल्यावरती प्रवेश करू शकतो। आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा दरवाजा म्हणजे कोणता तर महादरवाजा जो आहे हा महादरवाजा आहे। आणि महादरवाजा पार केल्यानंतर आपल्याला दुसरा नंबरचा जो दरवाजा आहे 5 दरवाजापैकी जो दुसरा असणारा तो आहे पालखी दरवाजा। त्यानंतर आहे मेना दरवाजा, चौथा दरवाजा आहे नागार्जुन दरवाजा आणि 5वा आणि महत्त्वपूर्ण असलेला दरवाजा म्हणजे वाघ दरवाजा। या वाघ दरवाजाच्या आतमधून आपण गेल्यानंतर मग आपण रायगडवरती प्रवेश करू शकतो। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती तर या किल्ल्यावरती पाहण्यासारखे असलेले महत्त्वपूर्ण ठिकाणे कोणती तर सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे या किल्ल्यावरती पाहण्यासारखं असलेलं पाचाड जिजाबाई वाडा। हा पाचाड जिजाबाई वाडा बहुतेक पाचाड या गावामध्ये स्थित असून ज्यावेळेस राजमाता जिजाऊ यांचं वय झालं होतं आणि वय झाल्यामुळं त्यांना गडावरती जाणं येणं शक्य नव्हतं, अशा स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ यांच्या सोयीसाठी यांना पाचाड या ठिकाणी हा जिजामातांसाठी वाडा तयार केला होता अशी आख्यायिका आहे। त्यानंतर किल्ल्यावरती दुसरं ठिकाण कोणतं तर जगदीश्वराचं मंदिर। स्थापत्य शैलीचा अतिशय उत्कृष्ट असलेला नमुना म्हणजे जगदीश्वर मंदिर। जगदीश्वर म्हणजे तिथं महादेवाचं मंदिर स्थित आहे आणि त्याला जगदीश्वर नाव आहे त्यामुळे तो एक स्थापत्य शैलीचा अतिशय उत्तम असा नमुना आहे। त्यानंतर पुढची गोष्ट कोणती तर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी। ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील लाखो लोक जे होतात तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या समाधीला नतमस्तक होण्यासाठी ते रायगड किल्ल्यावरती जातात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरती नतमस्तक होतात। त्यानंतर आहे शिरकाई देवीचं मंदिर। ही एक शिरकाई देवी काय आहे तर ही गडावरील एक स्थित असलेली देवी आहे आणि गडावरचं एक वैभव आहे आणि या शिरकाई देवीचे तिथे एक छोटंसं काय आहे मंदिर आहे। त्यानंतर आहे हत्ती तलाव। हत्ती तलावामध्ये काय आहे तर हा हत्ती तलाव जो आहे की अशी आख्यायिका काय याच्याविषयी इतिहासामध्ये पूर्णपणे माहिती नाहीये, परंतु हत्ती तलावामध्ये काय केलं जात होतं तर त्या काळामध्ये जे हत्ती असतील बहुतेक त्या हत्त्यांना इथं पाणी पिण्यासाठी इथं आणलं जायचं। असे जवळपास हत्ती तलावासारखे रायगडवरती 84 असे पाणवठे आहेत। त्यानंतर आहे राजभवन। आता राजभवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी काय करायचे की तिथे त्यांचा वास्तव्य असायचं आणि त्या वास्तव्यामध्ये काय करायचं ते तिथे त्या राजभवनामध्ये राहायचे। त्यानंतर पुढचं ठिकाण आहे राजसभा। ह्या राजसभामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा बहुतेक राज्याभिषेक ह्याच राजसभेमध्ये झालेला असावा, त्यांची सभा देखील याच ठिकाणी भरत असावी आणि त्यांचा जो कारभार आहे स्वराज्याचा तो याच राजसभेतून छत्रपती शिवाजी महाराज पाहत असावे।
सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट असलेली म्हणजे टकमक टोक. आता टकमक टोक काय आहे, तर हे टकमक टोक हे रायगडावरील एक बुरुज आहे आणि एक टोक आहे. या बुरुजावरती काय आहे, तर एक टोकासारखं असलेलं हे बुरुज आहे आणि या बुरुजावरती असं म्हटलं जातं की या बुरुजावरती जर एखाद्या आपण शत्रू पकडला किंवा एखाद्या कोणी गुन्हेगार असेल तर त्या गुन्हेगाराला सजा देण्यासाठी असं होतं की त्या बुरुजावरून त्याला लोटून दिलं जायचं किंवा ढकलून दिलं जायचं. म्हणून ते टोक एक तीक्ष्ण टोक असलेलं आहे, म्हणून त्याला टकमक टोक असं नाव पडलेलं आहे. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे काय, तर इथं वाघ्या कुत्र्याची समाधी. वाघ्या कुत्रा हा छत्रपती शिवाजी महाराजांना प्रिय असलेला अतिशय प्रिय असा कुत्रा होता आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि त्यांना ज्यावेळेस त्यांच्या चितेमध्ये असं म्हणतात की या वाघ्या कुत्र्याने उडी घेतली होती आणि आपलं जीवन संपवलं होतं, म्हणून त्याची देखील तिथे समाधी आहे. खूप छान अशा प्रकारचा हा वाघ्या कुत्र्याची समाधी तिथे स्थित आहे. त्यानंतर खूबलाडा बुरुज. आता खूबलाडा बुरुज काय आहे, तर हा देखील एक बुरुज आहे, परंतु या बुरुजाची आख्यायिका अशी आहे इतिहासामध्ये असं सांगितलं जातं की हा बुरुज जो होता खूबलाडा म्हणजे इथं खूप साऱ्या प्रमाणात लढाई झाली होती, कारण हा बुरुज खूप उंच होता आणि या बुरुजावरून शत्रू आपले सैनिकांना रोखत होते आणि मग ह्या इथे लढाई व्हायच्या आणि त्यामुळे खूप लढाई झाल्यामुळे या बुरुजाला खूबलाडा बुरुज असं नाव पडलेलं होतं. त्यानंतर पुढचं ठिकाण आहे राणीवसा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार तर बाजूला चालायचा, परंतु आपल्या राण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक राणीवसाच ठिकाण स्थापन म्हणजे केलं होतं, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराण्या काय करायच्या, वास्तव्य करत असतात. खूप सारा उत्तम असा कालशैलीचा नमुना म्हणजे राणीवसा हा ठिकाण आहे. यानंतरचं पुढचं ठिकाण म्हणजे हिरकणी बुरुज. आता हिरकणी बुरुजाची आख्यायिका आपल्याला माहित आहे की एक हिरकणी नावाची गवळण होती आणि ती गडावरती काय करायची, दूध घालायची जात असायची आणि काय व्हायचं तर संध्याकाळचा टाइम झाला की गडाचे दरवाजे लागायचे आणि गडाचे दरवाजे लागल्यानंतर कुठेच कोणत्याच व्यक्तीला गडावरून खाली जाता येत नसायचं. मग अशा स्थितीमध्ये त्या हिरकणीचं लहान बाळ खाली होतं आणि तिला जायला उशीर झाल्यामुळं मग तिने संध्याकाळी काय केलं तर ते बुरुजाचं टोक होते त्या टोकावरून ती खाली उतरली आणि आपल्या घरी ती त्या टोकावरून खाली उतरल्याची नंतर गेली. ज्यावेळेस राजांना शिवाजी महाराजांनी ही गोष्ट समजली त्यावेळेस त्यांनी त्या वीरमातेला बोलावलं आणि वीरमातेच्या शौर्याच्या गाथेवरून तिच्या त्या पराक्रमावरून आणि तिच्या शौर्यावरून त्या टोकाला हिरकणी बुरुज असं नाव देण्यात आलं. ही एक शौर्याची गाथा आहे. खूप छान प्रकारचा असा आपला रायगड किल्ला आहे. या रायगड किल्ल्यावरती पाहण्यासारखे भरपूर अशी ठिकाणं आहेत आणि त्यामुळं इतिहासामध्ये आज अजरामर झालेला आपला हा रायगड किल्ला ज्याच्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा रायगड किल्ला, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनातील अखेरचा श्वास घेतला आणि खरंच दुसरा स्वर्ग म्हणायला देखील आपल्याला हरकत नाही असा हा रायगड किल्ला आहे. आपल्या रायगड किल्ल्याविषयीची असलेली छोटीशी परंतु थोडक्यात असलेली माहिती जर आपल्याला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.